काल आपण म्हणजे आधीच्या लेक्चरमध्ये आपण पॅरल हा टॉपिक बघितला, त्याच्याच पुढे आहे प्रोबेशन, की जो आज आपण बघणार आहोत. प्रोबेशन, इंडियन प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट. त्यानंतर प्रोबेशन ऑफिसर म्हणून त्यामध्ये एक टॉपिक आहे, त्याचे राईट्स अँड ड्युटीज, ॲडमोनिशन, हे आपण ह्या चॅप्टरमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. त्यातलं प्रोबेशन आणि पॅरल हे डिस्टिंग्विश करायला सुद्धा विचारलं जातं एक्झाम मध्ये, की डिस्टिंग्विश त्याच्याबद्दल विचारलं जातं पॅरल आणि प्रोबेशनमध्ये. त्यातलं प्रोबेशन, की ज्याला मराठीमध्ये परिवीक्षा असं म्हणतात, की पॅरलच्या पुढचा किंवा पॅरल सोबत आलेला, की ट्रीटमेंट आहे ही सुद्धा. जसं आपण बघितलं की ट्रीटमेंट ऑफ ऑफेंडर अँड रिसोशलायझेशन म्हणजे काय, तर त्यांच्याची प्रोबेशन ही सुद्धा एक ट्रीटमेंटच आहे. जसं आपण क्रिमिनॉलॉजीमध्ये बघतोय ना, की क्रिमिनलवर काय ट्रीटमेंट केली की ते सुधारतील किंवा त्यांच्यात चांगलं काहीतरी निर्माण होईल. तर हे काय आहे, जसं पॅरल ही ट्रीटमेंट आहे असं मी सांगितलं, त्याप्रमाणे प्रोबेशन ही सुद्धा एक ट्रीटमेंटच आहे. मग त्या प्रोबेशनच्या अंडर कोण कोण येतं ते त्याच्यामध्ये दिलंय. बेसिकली आपण एक लोकल ह्याच्यामध्ये मिनिंग बघू की प्रोबेशन म्हणजे काय. जसं की आपण त्याला म्हणतो की प्रोबेशन म्हणजे मराठीत त्याला परिवीक्षा असं मी जे म्हटलं, तर जे शिक्षा त्यांना न देता त्यांना सोडून दिलं जातं. आपण असं तर प्रॉपर ह्याच्यात म्हणतो तुला शिक्षा न देता सोडून दिलं जातं. तर प्रोबेशन हा जो वर्ड आहे, हा मूळचा जो लॅटिन वर्ड जो आहे प्रोबेर, याच्यावरून आलेला आहे. त्याचा मिनिंग काय होतं प्रोबेरचं, टू टेस्ट ऑर टू प्रूव्ह. म्हणजे काय, तर तो जो ऑफेंडर आहे त्याने प्रूव्ह करायचंय की मी कसा चांगला आहे. म्हणजे भले मला शिक्षा जरी शापित झाली असली तरी मी स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचंय. तो जो लिमिट, तो जो हे दिलाय प्रोबेशन पिरियड जो दिलेला आहे, तर त्यात त्यांनी प्रूव्ह करून दाखवायचंय की मी जरी शिक्षेस पात्र झालो असलो तरी सुद्धा मी त्या लायकीचा आहे किंवा मी त्या प्रकारचा म्हणजे मी तसा नाहीये. म्हणजे थोडक्यात काय, मी चांगला आहे किंवा मी कशी चांगली वर्तणूक करू शकतो हे त्याच्यामध्ये दाखवायचं. त्यावेळी काहीतरी माझ्यावर अशी वेळ आली की जेणेकरून मला ते करावं लागलं. आपण म्हणतो ना की काहीतरी ग्रीड असते की जेणेकरून आपण ते पटकन करून जातो. आपल्याला कळते की एखादी गोष्ट चूक आहे आणि ती शिक्षेस नेमकी पात्र ठरते, तर अशा वेळी काय होतं, प्रोबेशन दिलं जातं. आता जेव्हा एखाद्या आरोपीला शिक्षा द्यायची असते किंवा जी काही जजमेंट आहे, त्यात कोर्ट 3 प्रकारे एक तर करू शकतो. एक तर त्यांना शिक्षा देणं म्हणजे कन्व्हिक्शन, एक तर प्रोबेशन आणि दुसरं काय तर ॲडमोनिशन, जे मी इथे लिहिलंय. म्हणजे तर ह्या गोष्टी म्हणजे काय, तर कन्व्हिक्शन लागते म्हणजे त्याला पूर्ण शिक्षा मिळतेच. हा एक शिक्षेचा प्रकार झाला की जी आहे ती शिक्षा शाबित झाली आणि हा आरोपी हॅबिच्युअल आहे, ह्याने जेन्युइन काहीतरी क्राईम केलेला आहे, त्यामुळे त्याला कन्व्हिक्शन झाली. दुसरा जो प्रकार आहे तो प्रोबेशन, म्हणजे त्याला शिक्षा होते पण त्याला जामिनावर म्हणजे काय केलं जातं, सोडलं जातं, की त्याने प्रोबेशन ऑफिसरच्या अंडर त्याला सोडलं जातं. त्यानंतर ॲडमोनिशन म्हणजे काय, त्याला शिक्षेत जरी तो पात्र होत असला तरी त्याला शिक्षा न देता त्याला समज देऊन सोडण्यात येतं. त्याला त्या प्रकारची समज दिली जाते आणि त्याला सोडण्यात येतं. असे 3 प्रकार दिले जातात. आता पॅरल ह्याच्यामध्ये बसतं का, पॅरल कोणाला आपण बघितलंय की जो ऑलरेडी शिक्षा भोगत आहे आणि भोगताना त्याला काही दिवस सुट्टी, आपण असं म्हणूया की त्याला काही दिवस सुट्टी दिली जाते, तर ते पॅरल आहे. पण प्रोबेशन काय आहे, तर शिक्षा त्याला होते पण त्याला तुरुंगात न घेता त्याला मुक्त केलं जातं, त्याला सोडलं जातं, त्याला जामिनावर एका चांगल्या वर्तणुकीत, त्याच्यात पण काही नियम आणि आहेत ते आपण बघणार आहोत, तर त्याच्यावर जे सोडलं जातं तर दॅट इज प्रोबेशन आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, कधीही आरोपीला शिक्षा देताना त्याचे 3 प्रकार असतात. एक तर कन्व्हिक्शन, कन्फर्म कन्व्हिक्शन आपण जी देतो ती म्हणजे शिक्षा. त्यानंतरचं ॲडमोनिशन, की ज्याला समज देऊन सोडण्यात येतं. आणि तिसरं म्हणजे शिक्षा होऊन सुद्धा त्याला जेलमध्ये न घेता त्याला मुक्त सोडलं जातं प्रोबेशनवर. मग ते कोणाकोणाला आणि कशा प्रकारे सोडलं जातं हे ह्याच्यामध्ये दिलं आहे. त्यांनी मेन ऑब्जेक्टिव्ह जे काही दिले किंवा डेफिनेशन दिली आहे ती आपण बघूया. तर डेफिनेशनमध्ये काय दिलं आहे, The release of an offender on probation is a treatment device prescribed by the court for a prisoner convicted of offences against the law during which the probationer lives in a community and regulates his own life under conditions imposed by the court or other constituted authority and is subject to supervision by probation officer. आता बेसिकली प्रोबेशन, याला प्रोबेशनर असा जो पुढे शब्द आला, जे त्याचे ऑफिसर्स आहेत त्याला प्रोबेशन ऑफिसर म्हणतात. पण जो ऑफेंडर आहे की ज्याला ह्याच्यावर प्रोबेशनवर सोडलेला आहे त्याला प्रोबेशनर असं म्हणतात. म्हणजे जो ऑफेंडर आहे त्याला काय म्हणतात, ज्याला सोडलेलं म्हणजे शिक्षा न देता त्याला मुक्त केलेलं आहे त्याला प्रोबेशनर म्हणतात. त्यामुळे असं कन्फ्युजन होईल की प्रोबेशनर म्हणजे
ऑफिसर तर नाही ना, त्यामुळे ऑफिसर असतो त्याला प्रोबेशन ऑफिसर म्हणतात, पण जो ऑफेंडर आहे त्याला प्रोबेशनर असं म्हटलं जातं. त्यामुळे हा पॉईंट लक्षात घ्यायचा, हा कन्फ्यूज व्हायला होतो आपल्याला म्हणून. तर त्यानंतर त्यांनी काय सांगितलं डेफिनेशनमध्ये की त्याला जो ऑफेंडर आहे त्याला शिक्षा न देता काय होतं, रिलीज केलं जातं त्या कोर्टात, म्हणजे जेलमध्ये न नेता त्याला रिलीज केलं जातं. आणि जसं मी म्हटलं की ही ट्रीटमेंट आहे ना एखाद्या आरोपीवरची, त्याला चांगली वागणूक मिळाली पाहिजे किंवा तो समाजात वावरला पाहिजे, यासाठी काय आहे त्याला मुक्त केलेलं आहे. त्यानंतर जे पण कशात काही त्याला सुद्धा काही अटी शर्ती घातलेल्या असं त्याला मुक्त केलेलं नसणार ना, त्याला अटी शर्ती घातलेल्या असतात. म्हणजे कोर्टाने एक प्रिस्क्राइब फॉर्ममध्ये त्याला अटी शर्ती घातलेल्या असतात, त्याप्रमाणे तो कम्युनिटीमध्ये स्वतःचं लाईफ जगू शकतो. ज्या काही कंडिशन्स घातल्या त्या त्यांनी म्हटले की कंडिशन इम्पोज बाय द कोर्ट और अदर कॉन्स्टिट्युएंट ऑथॉरिटी, म्हणजे प्रोबेशनर ऑफिसर असेल किंवा कोर्ट असेल, ते जे काही सांगतील त्या अधिकारामध्ये जे येतं किंवा जे नियमात बसतं अशा कंडिशन्स असतील तर त्या फॉलो केल्या पाहिजे प्रोबेशनरने. म्हणजे कोणी ऑफेंडर आहे त्याला सोडलेलं आहे अशाने त्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे असं डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर असे वेगवेगळे ऑथर्सच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, तुम्ही थोडंसं रीड केलं तर तुमच्या लक्षात येईल, पण मिनिंग तर हेच आहे, पण प्रत्येकाने थोडं थोडं वेगवेगळं करून सांगितलेलं आहे. तर त्यानंतर प्रोबेशन ऍक्ट आहे. ऍक्च्युली आपल्याला आता थोडंसं म्हणजे फक्त कन्सेप्ट आहे की कळावं की क्रिमिनॉलॉजी आणि आयपीसी, इव्हिडन्स, सीआरपीसी हे असे जे आपण सगळे क्रिमिनलचे सब्जेक्ट जे शिकतो तर त्यात आपल्याला हे कळलं पाहिजे की ऍक्च्युअल काय आहे. या सुद्धा क्रिमिनल मधलाच एक पार्ट आहे ना, जेव्हा तुम्ही क्रिमिनल केस आपण हँडल करू किंवा बघू किंवा समाजात आपल्याला सुद्धा कधी ह्या सगळ्याची गरज लागेल, तर तेव्हा आपल्याला हे सगळं माहीत पाहिजे की प्रोबेशन, पॅरोल, म्हणून एक असं थोडं थोडं कन्सेप्ट दिलेले आहेत. पण ऍक्च्युली एक छोटासा एक 90 ते 20 सेक्शनचा ऍक्ट आहे, इंडियन प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ऍक्ट. हा ऍक्ट आहे, सुरुवातीला त्याची हिस्ट्री आहे, त्याच्या आधी सुद्धा प्रोबेशन होतं, मग त्याच्यात बरेचसे बदल झाले, सीआरपीसी मध्ये काही ऍड झालं आणि काय झालं तर प्रोबेशन ऍक्ट हा नंतर आला. त्यामुळे त्याच्यात पण वेगवेगळे त्यांनी टाईप्स आहेत. आता त्याच्यामध्ये कोण कोण आहे म्हणजे प्रोबेशन कुणाला दिलं जातं हे आपण बघूया. की जी कोणी व्यक्ती आहे, जो पर्सन आहे, त्याला शिक्षा साबित झालेली पाहिजे. सगळ्यात पहिली त्याला शिक्षा ही साबित झालेली असते. आता ती कोणत्या कोणत्या सेक्शनच्या खाली ते सांगते की आयपीसीचा जो आहे 379, 380, 381, 402 आणि 420 हे जे सेक्शन मी इथे लिहिले 379, 380, 81, 402 आणि 420 हे आयपीसीचे सेक्शन आहेत. की मी आयपीसीची लेक्चर्स आता यूट्यूबला टाकलेली आहेत, तुम्ही बघायचे की हे सेक्शन कसले आहेत ते तुम्ही चेक करायचे आयपीसीच्या लेक्चरवरनं किंवा बुकमधनं. आता मी काय परत सांगणार नाही, हे 420 वगैरे इथं कळायला पाहिजे. 480, 81 चोरीचे सगळे केसेस आहेत, म्हणजे कोण कधी कसं हे त्यात दिलेलं आहे. ह्या सेक्शन ज्या गुन्हेगारावर लागलेले आहेत असं आरोपी प्रोबेशनवर सुटला जातो. पण त्यात सुद्धा की प्रत्येक वेळी त्यांना सोडलं जातं प्रोबेशनवर असं नाही. त्यातही तो जो आरोपी आहे, तो जो ॲक्यूज आहे की ज्याच्यावर हे सेक्शन लागले ते साबित झाले पाहिजे. नुसते हे सेक्शन लागले नाही, त्याचा कोणताही गुन्हा म्हणजे ती केस न चालवता त्याला सोडून द्यायचं, तर असं नाही करायचं. ह्या सेक्शन ज्याला लागले त्याची केस चालवून तो शिक्षेस पात्र ठरला पाहिजे, पण त्याला शिक्षा न देता प्रोबेशनवर सोडलं जातं. म्हणजे ह्याचं प्रत्येक वेळी आणि सगळ्याच आरोपींना नाही, तर ते कुणाला की जो आरोपी आहे ह्या शिक्षेच्या अंडर त्याला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीची असं ते इम्प्रिझनमेंट आणि फाईन किंवा दोन्हीही असं जर झालं असेल तर तो ऑफेंडर आहे की आणि त्याची शिक्षा 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा खाली, म्हणजे फाईन विथ फाईन किंवा नुसती फाईन हे सुद्धा असेल तरी तो होतं. त्यानंतर यापूर्वी म्हणजे हा जो आत्ता सेक्शन लागले त्यातले कोणतेही किंवा हे सगळे त्याच्या आधी तो कुठच्याही त्याचा गुन्हा नसला पाहिजे. हा त्याचा फर्स्ट ऑफेन्स असला पाहिजे. एक तर तो यंग ऑफेंडर किंवा फर्स्ट ऑफेंडर असला पाहिजे, हे त्याने म्हणजे फर्स्ट टाइम क्राईम केलेला असला पाहिजे. त्यानंतर त्याचं जे कॅरेक्टर आहे, ऑलरेडी त्याचं जे कॅरेक्टर आहे त्याची थोडी हिस्ट्री आहे, म्हणजे आपण फर्स्ट आणि यंग हिस्ट्री बघितल्यावरच कळणार आहे, ते सुद्धा चेक केलं गेलं पाहिजे. तसेच त्याचं जे काही सराउंडिंग आहे किंवा त्याची आपण कशी परिस्थिती काय आहे किंवा काही परिस्थितीमुळे आत्ता जरी त्यांनी केलं असं तरी उद्या त्याच्यावर परत परिस्थिती आली तर परत तो हे करू शकतो, काही वर्षांनी असेल तर करू शकतो. त्यामुळे त्याची जी परिस्थिती आहे
तर ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर त्याने म्हणजे त्याचा म्हणजे हे जे असतं ना की ज्यांना शिक्षा होऊन त्यांना प्रोबेशनवर सोडलं जातं, त्याचा जो कोणी श्युरिटी असतो त्याला श्युरिटी राहणार असतो. म्हणजे त्यांना जे सोडलं जातं ना त्याच्याकडनं बॉन्ड करून घेतला जातो. म्हणजे तुम्ही जरी एखाद्याला निर्दोष सोडली तरी त्याच्याकडनं सुद्धा बॉन्ड घेतला जातो की परत मी असा गुन्हा करणार नाही वगैरे. जो निर्दोष सुटतो त्याच्याकडनं पण बॉन्ड केला जातो, तसा त्यांच्याकडनं सुद्धा बॉन्ड करून घेतला जातो की तो बॉन्ड असा असतो की हा जो ह्या प्रकारचा गुन्हा आहे म्हणजे त्यात काही कंडिशन सांगितले असतात की ज्या गव्हर्नमेंटनी ॲक्टनी प्रोबेशन ऑफिसर कोर्ट ह्यापैकी कोणीही ज्या काही अटी शर्ती सांगितल्या त्या बॉन्डवर श्युरिटी त्याला जो जामीन राहणार आहे त्याच्याकडनं आणि ह्याच्याकडनं तो बॉन्ड करून घेतला जातो. कारण जामीनदाराची म्हणजे त्या श्युरिटीची सुद्धा तेवढीच लायबिलिटी आहे की यांनी ती त्या प्रकारची वागणूक तशा प्रकारची दिली पाहिजे. तर ते जे बॉन्ड करून घेतात तर त्यामुळे तो जो आहे ऑफेंडर आहे हा त्या ज्युरिस्डिक्शन मधला म्हणजे ज्या कोर्टाने शिक्षा साबित केली आणि प्रोबेशनवर सोडलंय त्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये असलेला पाहिजे. शिवाय प्रोबेशन ऑफिसर आणि कोर्ट यांचं ज्युरिस्डिक्शन बघता तो ऑफेंडर आणि श्युरिटी आहे या दोघांनाही म्हणजे कुणाला सोडलं जातं हे पण आहे त्याच्यामध्ये किती पॉइंट्स आहेत बघा. यात कुणाला प्रोबेशनवर सोडलं जातं की ज्याला लागणारा श्युरिटी आणि तो ऑफेंडर यांना स्वतःचं घर आहे किंवा एक कामाचं तरी फिक्स असं ठिकाण आहे अशांनाच प्रोबेशनवर सोडलं जातं. म्हणजे श्युरिटीला सुद्धा स्वतःचं घर असलं पाहिजे. एक तर श्युरिटीकडनं घरपट्टी वगैरे मागितलीच जाते जर तुम्ही कोर्टाची प्रोसिजर बघितली तर. त्यामुळे एक तर त्याला फिक्स असं घर ज्युरिस्डिक्शन मध्ये असलं पाहिजे म्हणजे दोघांनाही प्रोबेशनरला पण आणि त्याच्या श्युरिटीचं सुद्धा फिक्स असं घर असलं पाहिजे. तसंच ते जे प्रोबेशन ऑफिसर आहे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये असले पाहिजे जेणेकरून कधीही प्रोबेशन ऑफिसरला वाटेल तेव्हा तो त्याच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन इन्स्पेक्शन करू शकतो. त्याला तो त्याची वागणूक आहे ती इन्स्पेक्शन करून बघू शकतो. असे हे त्याच्यात अटी दिलेल्या आहेत प्रोबेशनमध्ये. आता पहिलं सांगते हे सेक्शन सांगितले ह्याच्या अंडर त्यांना 2 वर्षापेक्षा कमी किंवा 2 वर्षापर्यंत असाच इम्प्रिझनमेंट विथ फाईन किंवा नुसतं फाईन किंवा नुसतं इम्प्रिझनमेंट झालेली असली पाहिजे. आणि त्यानंतर त्यांना प्रोबेशनवर सोडतात. मग प्रोबेशनवर सोडताना हा त्यांचा फर्स्ट क्राईम असला पाहिजे. त्यानंतर त्यांचं जे कॅरेक्टर आहे त्यांची हिस्ट्री आहे त्यांची काय म्हणू आपण सराउंडिंग आहे किंवा ते कोणत्या परिस्थितीतून आलेले आहेत किंवा जो गुन्हा आहे तो त्यांनी त्याच वेळी चुकून केला आहे किंवा त्यांच्याकडनं करून घेतलाय किंवा असं जे काही आहे की तो जेन्युइन आहे पर्सन आणि चुकून त्यावेळी काय म्हणतो आपण एक मोह होतो आणि आपण पटकन त्याकडे अट्रॅक्ट होतो तशा प्रकारचं काहीतरी झालेलं असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. तसंच ज्याला जो श्युरिटी आणि जो ऑफेंडर आहे त्यांना स्वतःचं असं फिक्स घर असलं पाहिजे आणि ते ह्या ज्युरिडिक्शनमध्ये येतं. त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे राईट्स आणि प्रोबेशनल ऑफिसर बद्दल बघूया की ज्याच्या राईट्स आणि ड्युटीज ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत. जो सेक्शन 7 आहे कसला तर प्रोबेशनल ऑफेंडर्स ऍक्ट आहे ना प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट त्यातला जो सेक्शन 7 आहे तो राईट्स आणि ड्युटीज सांगतो प्रोबेशनल ऑफिसरच्या काय आहेत त्या. तर त्याच्या राईट्स आणि ड्युटीज काय आहेत ते आपण बघूया. The probation officer is a burden with the duty of supervising the offender and also making reports of problems of the probationer and progress made by him. आता दुसरं म्हणजे जेव्हा प्रोबेशनवर त्याला सोडलं जातं तेव्हा प्रोबेशनल ऑफिसरचा रिपोर्ट सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तो रिपोर्ट आहे किंवा ती जी सगळी माहिती कलेक्ट केलेली आहे ऑफिसरनी ती कॉन्फिडेन्शियल ठेवली जाते आणि ती ठेवावीच लागते. त्यामुळे प्रोबेशनल ऑफिसर जो आहे तो सुद्धा त्याच ताकदीचा असतो. एक तर गव्हर्नमेंट कोर्ट यांनी नेमून दिलेला असतो आणि तो लोकसेवक म्हणून काम करत असतो. तर लोकसेवक म्हणजे काय आपण म्हणजे पब्लिक ऑफिसर म्हणून प्रोबेशनल ऑफिसर जो आहे प्रोबेशन ऑफिसर तो काम करत असतो की ज्याला आपण मराठीत लोकसेवक किंवा पब्लिक ऑफिसर जो आहे म्हणून तो काम करत असतो. त्यामुळे तो गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कोणतीही केस दावा करू शकत नाही कारण तो ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून काम करत असतो. तो प्रोबेशन ऑफिसर असला तरी तो गव्हर्नमेंटच्या सोबत काम करतो किंवा ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून काम करतो. तो अगेन्स्ट कोणती तो स्वतः केस टाकू शकत नाही. त्यानंतर ह्याच्यामध्ये त्याचा रिपोर्ट सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आता त्यात त्याने दिलेला आहे की सुपरवायझिंग ऑफेंडरचं त्याने करायचं आहे की त्याची जसं मी म्हटलं की कॅरेक्टर हिस्ट्री हे कोणाचं काम आहे प्रोबेशन ऑफिसरचं काम आहे सगळं शोधून काढणं म्हणजे त्याला सुपरवाइज करणं आणि केस जेव्हा चालू असते ना तर
तेव्हा त्याचं वर्तन कसं आहे किंवा तो कशा प्रकारचं बिहेव करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे सुद्धा कोर्ट हे विचारात घेतं की तो नेहमी कोर्टात येतोय का, तो कसा बिहेव करतो. कारण का आरोपी जरी शांतपणे मागे बसला असला तरी त्याचं कॅरेक्टर, त्याचं सततचं काहीतरी नाही तर सततचे अर्ज करणं, सतत पोलीस कोर्टाच्या तक्रारी करणं, असे पण काही उपद्रवी असे आरोपी असतात. त्यामुळे असे सुद्धा बघितलं कोर्ट हा सुद्धा विचार करतो की हा खरंच त्याने पहिल्यांदा ऑफेन्स केला आहे, त्या एखाद्या गोष्टीच्या मोहात पडून त्याने ऑफेन्स केला असेल तर हे गोष्टी तो कोर्ट विचारात घेतं. त्यामुळे ते सुपरविजन करणं हे बर्डनच आहे प्रोबेशन ऑफिसरचं, कारण त्यांनी ते एक्झॅक्ट सगळं सुपरवाइज करून रिपोर्ट कोर्टाला सादर करायचा असतो. द प्रोबेशन ऑफिसर ऑल्सो हॅज इन्शुअर्ड दॅट कंडिशन्स ऑफ अ रिलीज either on a surety or a bond are not violated. The probation officer shall always inform the court in case of any violation of same. म्हणजे ऑफेंडर आहे आणि ज्यांनी श्युरिटी केलेली आहे म्हणजे किंवा जो बॉन्ड केलेला आहे तर कोण असे बॉन्डवर आपण लिहून देतो ना की मी कुठच्याही अटी शर्तींचं पालन करेन, त्या अजिबात त्याचा भंग करणार नाही, मी सतत कोर्टाने दिलेल्या सगळ्या अटीचं पालन करणं आणि जो काही कोर्ट म्हणेल तेव्हा मी कोर्टासमोर हजर होईल प्रोबेशन ऑफिसरने असं सगळं त्या बॉन्डमध्ये लिहिलेलं असतं तर त्याचं मी तंतोतंत असं पालन करीन असं त्यांनी सांगितलं. जर प्रोबेशन ऑफिसरला दिसून आलं की याने एखाद्या अटी शर्तीचा भंग केलेला आहे, त्या अटी शर्तीचं व्हायोलेशन ऑफ दॅट ऍक्ट किंवा काही रूल असेल त्याचं केलेलं आहे तर ते तसं कोर्टाला त्याने कळवायचं आहे. म्हणजे प्रोबेशन ऑफिसरने सांगायचं की याने या अशा प्रकारच्या अटी शर्तीचं म्हणजे अटी शर्ती मोडलेल्या आहेत. त्यानंतर पुढे एन्क्वायरी इंटू द सर्कमस्टन्सेस और होम सराउंडिंग ऑफ एन पर्सन अक्यूज ऑफ एन ऑफेन्स in accordance with any direction of any court or submit reports with view to assist the court in determining the most suitable method of dealing with him. म्हणजे कोर्टाला त्याने मदत करायची आहे, त्याला प्रोबेशन देण्याच्या कामी कोर्टाला ते रिपोर्ट किंवा इतर सगळ्या गोष्टींना त्याला मदत करायची आहे कोर्टाला. त्यानंतर सुपरवाइज प्रोबेशनर अँड अदर पर्सन प्लेस अंडर हिज सुपरविजन अँड व्हेनेवर नेसेसरी इंड्युअर टू फाइंड देम सुटेबल एम्प्लॉयमेंट. म्हणजे काय, सुपरवाइज तर प्रोबेशनर्सना सुपरवाइज त्याने करायचंच आहे, शिवाय तो जिथे राहतो किंवा जिथे काम करतो तर तिथे सुद्धा त्याने सुपरवाइज करायचं की त्याची वागणूक आणि हे कसं आहे. काही जण कसं खोटं सुद्धा करतात प्रोबेशनवर सुटण्यासाठी पण बाहेर गेल्यावर ते ॲक्च्युअल कसे ते कळतात. त्यामुळे हे सगळा पिरियड आहे तो त्यांनी सुपरवाइज करायचं आहे. प्रोबेशन ऑफिसर जो आहे त्याने हे सगळं सुपरवाइज म्हणजे त्याला जर कामाच्या ठिकाणी किंवा त्याच्या घरी जाऊन सुपरवाइज करायला लागलं तरी ते सुद्धा सुपरविजन त्याने करायचंय जेव्हा पण त्याला गरज पडेल तेव्हा. शिवाय त्याचे जे माणसं आहेत त्याच्या म्हणजे काय म्हणूया अन्य व्यक्ती त्याच्या ज्या आजूबाजूला येणारे इतर काही त्याची सोसायटी असेल किंवा तो जो काही त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचं सुद्धा ते सुपरवाइज करू शकतो प्रोबेशन ऑफिसर, कारण तो काय करत नाही पण घरात बसून तो इतर सूत्र हलवू शकतो. तर त्या प्रोबेशन ऑफिसरला काय कळणार नाही ना त्यांनी कोणाला फोन पाठवला, कोणाला का घरात कोणी येत जात असेल, म्हणजे ह्या सगळ्यांचं त्याने सुपरवाइज करायचं आहे. ह्या सगळ्यांना हे ह्याच्यामध्ये सांगितलं म्हणजे तो करू शकतो. तेव्हा असं म्हणू शकत नाही की हा कोण आला, हा कुठचा ऑफिसर आणि बाकीच्या व्यक्तींना कसं काय, मी प्रोबेशनर आहे मग बाकीच्या व्यक्तींना कसा काय हा त्रास देतो. पण हे त्याचे राईट्स आहेत प्रोबेशन ऑफिसरचे, ड्युटीज आहेत त्याच्या या की तो इतर व्यक्तींची सुद्धा ह्याच्या कामी ह्याला मदत करणाऱ्या व्यक्तीची तो सुपरवाइज करू शकतो किंवा इन्क्वायरी करू शकतो. त्यानंतर ॲडवाइज अँड असिस्ट ऑफेंडर इन द पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन ऑफ अ कॉस्ट ऑर्डर बाय द कोर्ट. आता हे जे सेक्शन आहे म्हणजे काय आहे, हे सगळे फसवणूक चोरी याचे सेक्शन आहे. याच्यामध्ये कुणाचं तरी नुकसान केलं ऑफेंडरने त्यामुळे त्याला कॉम्पेन्सेशन द्यावं लागतं किंवा कोर्टात कधी कधी हजर नाही झाला तरी त्याला कॉम्पेन्सेशन कोर्टात असे बरेच छोटे छोटे अर्ज असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात केस चालताना की ज्यात कधी कधी ऑफेंडरला काय करायला लागतं, कॉम्पेन्सेट करायला लागतं जर तो गैरहजर राहिला. त्यामुळे साक्षीदारांना त्याला भत्ते द्यायला लागतात, येण्या जाण्याचा भत्ता असतो तो द्यावा लागतो. असे बरेच मध्ये मध्ये छोटे छोटे किरकोळ गोष्टी येतात की ज्याचे कॉम्पेन्सेट करावं लागतं ऑफेंडरला. तर त्यामुळे असे जे आहे त्या गोष्टींचं किंवा पुढे कधी लागलं की तुम्ही काय बॉन्डचे एवढे पैसे म्हणजे काही किरकोळ खर्च येतो तर त्यासाठी जे कॉम्पेन्सेशन आहे त्यासाठी जो प्रोबेशनल ऑफिसर आहे त्यांनी याला मदत करायची, याला ॲडवाइस करायचं आहे की कशा प्रकारे त्याने कॉम्पेन्सेट करायचं, कोर्टात करायचं आहे की डिरेक्टली पर्सनला करायचं आहे, यासाठी तो त्याला असिस्ट केलं पाहिजे त्यांनी. त्यानंतर ॲडवाइस अँड असिस्ट
in such cases in such manner as may be prescribed person who have been released under section 4. जे रिलीज करताना पण काय काय गोष्टी येतात. आता बऱ्याच गोष्टी असतात की खूप असतात. रिलीज म्हणजे काय सोडलं का जा असं नसतं. बऱ्याच गोष्टी असतात, बरेच डॉक्युमेंट कोर्टात सबमिट करायचे. कोण चालू शकतं, श्युरिटी म्हणून कोण चालेल, जामीनदार जो असतो तो कोण असला पाहिजे, कोण नसला पाहिजे, यासाठी प्रोबेशन ऑफिसर त्याला मदत करतो. परफॉर्म सच अदर ड्युटीज ॲज मे बी प्रिस्क्राइब. ज्या वेळी ज्या प्रमाणे जसं सांगेल कोर्ट सांगेल की तुला एखादी गोष्ट सांगितली, एक्स्ट्राची पण कोर्ट काहीतरी सांगू शकतं की जे आता आपण सांगू शकणार नाही, तर त्यानुसार तशी प्रोबेशन ऑफिसरने त्याला मदत करायची आहे. त्यानंतर द रिस्पॉन्सिबिलिटी अँड फंक्शन इंटरेस्टेड अपॉन द प्रोबेशन ऑफिसर आर क्रुशियल अँड इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस जे आपण म्हणतो त्याचा भाग आहे हा प्रोबेशन ऑफिसर जो आहे तो ह्या गोष्टीचा भाग आहे की त्याने त्या प्रकारे वागलं पाहिजे आणि त्याची वागणूक असली पाहिजे. हे त्याच्या राईट्स आणि ड्युटीज आहेत. त्यानंतर आहे ते ॲडमोनेशन. ॲडमोनेशन म्हणजे काय की मराठीत त्याला असं म्हणतात की समज देऊन सोडून देणे. समज देऊन सोडून देणे. आता प्रोबेशन म्हणजे काय, शिक्षा झाली आहे पण त्याला जेलमध्ये न पाठवता मुक्त करायचे, त्याला रिलीज करायचे आणि अंडर सुपरविजन ऑफ दॅट ऑफिसर. हां, पण ॲडमोनेशन म्हणजे काय, त्याला समज. आता मी तिसरा प्रकार सांगितला की त्याला समज द्यायची. तुला जरी शिक्षेस तू पात्र ठरत असलास तरी मी तुला ती जी दोषसिद्धी म्हणतात त्याला की ज्याला चार्ज न लावता तुला मी सोडून देतो असं कोर्ट ऑर्डर करतं की तुला आपण म्हणतो ना समज देऊन सोडून देतात. हे आपण बरेचदा ऐकलंय, टीव्हीत पण ऐकतो किंवा असंही ऐकतो की त्याला समज देऊन सोडून देण्यात आलं. तर त्याच्या सुद्धा सेम अटी शर्ती आहेत की ज्या प्रोबेशनच्या सांगितल्या त्याच ॲडमोनेशनच्या आहेत की जसं हे जे सेक्शन आहे त्याच्या अंडर लागणारे गुन्हे आहेत किंवा त्याचं कॅरेक्टर बघितलं जातं, हिस्ट्री चेक केली जाते, त्याचं सराउंडिंग कसं आहे हे सगळं त्याचं चेक केलं जातं आणि मगच तो जो ऑफेंडर आहे त्याला काय होतं की म्हणजे जे प्रकार सांगितला की बॉन्ड सांगितला, त्यानंतर त्याला बेल दिला जातो, श्युरिटी आहे, त्याची पण सेम प्रकारे जे प्रोबेशनमध्ये होतं तसंच ॲडमोनेशनमधली प्रोसेस आहे. फक्त प्रोबेशनमध्ये काय आहे, शिक्षा न देता सोडणं आणि याला समज देऊन पूर्णतः सोडून देणं. त्यानंतर त्यात सुद्धा जे सुपरवाईज त्याला त्याच्यामध्ये पण केलं जातं आणि त्याच्यात जर कोर्टाने जो बॉन्ड करून घेतला जातो त्याच्यात लिहिलेलं असतं की कुठचाही कोर्ट सांगेल त्या सगळ्या अटी शर्तींचं पालन केलं पाहिजे. त्या ऑर्डरमध्ये तसं सगळं येतं की सगळं पालन केलं पाहिजे. जर पालन नाही केलं तर त्याचा भंग होतो कायद्याचा. त्यामुळे ते सगळं पालन केलं आणि जर असं दिसून आलं की याने ह्या कायद्याचा एखाद्या भंग केलाय किंवा ते जे काही रूल्स आहेत किंवा जे काही कंडिशन सांगितल्यात त्याचं व्हायोलेट झाल्या तर काय होतं, त्याला वॉरंटमध्ये कोर्टासमोर आणलं जातं आणि परत त्याची शिक्षेस तो पात्र ठरू शकतो. त्यामुळे त्याचं वॉरंटमधनं त्याला परत आणलं जातं. त्यामुळे हे सुद्धा काय आहे, ॲडमोनेशन हे त्याचाच एक म्हणजे त्याचा भाग नाही आहे. हे तिसरा प्रकार आहे की पण तो फार डिटेलिंगमध्ये नाही पण सेम प्रोबेशन सारखी त्याची प्रोसेस आहे. त्यानंतर याचे जे पॅरल आणि प्रोबेशनचे डिस्टिंग्विश आहे तर ते आपण कसं म्हणूया की हे म्हणजे काय, प्रोबेशन म्हणजे आधी बेसिकली डेफिनेशन महत्त्वाचे आहेत. पॅरल म्हणजे काय, काही काळापुरतं त्याला म्हणजे आपण म्हणतो ना का सुट्टी द्यायची. काही जणांना सुट्टी द्यायची म्हणजे जाऊन परत या. कायमचं सोडणं म्हणजे काढून टाकणं, पण सुट्टी देणं म्हणजे एक ठराविक दिवस सुट्टी देणं आणि परत आहे त्या ठिकाणी तुम्ही यायचंय म्हणजे झालं पॅरल. आणि प्रोबेशन म्हणजे काय की शिक्षा दिली जाते परंतु त्याला जेलमध्ये न घेता त्याला तिथेच सोडून दिलं जातं. त्यामुळे डेफिनेशन हे सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यानंतर काय म्हणजे पॅरलवर जो असतो तर त्याच्या कोणाचं सुपरविजन नसतं, कोर्टाच्या अटी शर्तींचं त्याने पालन केलेलं असलं पाहिजे. पण प्रोबेशनमध्ये इथे ऑफिसर असतो की त्याच्या सुपरविजनवर तो असतो. प्रोबेशन ऑफिसरचं सुपरविजनच्या अंडर प्रोबेशनर असतो तो असतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये पॅरल म्हणजे प्रोबेशन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफेंडर किंवा यंग ऑफेंडर आहे यांना मोस्ट ऑफ चान्स मिळतो. पॅरलवर तसं नाही आहे की जो ह्याच्यामध्ये पॅरलवर काय दिलं की एखादा ऑलरेडी शिक्षा भोगत असलेला जो आरोपी आहे त्याला काही काळ त्यावेळी त्याची म्हणजे तो जर चांगली वर्तणूक असेल जेलमधली तर त्याला त्याच्यावर सोडलं जातं. त्यानंतर प्रोबेशन आहे. प्रोबेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेथ पेनल्टी आणि लाईफ इम्प्रिझनमेंटच्या ज्या शिक्षेस पात्र आहेत, लाईफ इम्प्रिझनमेंट आणि डेथ पेनल्टी याच्या आरोपींना प्रोबेशनवर सोडलं जात नाही. पण याच्यामध्ये सुद्धा पॅरलवर पण सोडलं जात नाही, पण त्यांची वागणूक आणि तिथली परिस्थिती बघता त्यांना पॅरलवर सोडू शकतात. आपण जे बघितलं की कस्टडी पॅरलवर वगैरे
सोडू शकतात, पण प्रोबेशनवर त्या ह्याच्यानं सोडलं जात नाही. आणि तो जो प्रोबेशन ऑफिसर आहे त्याच्या परवानगीशिवाय त्याचं जे घर आहे किंवा राहण्याची जागा जी आहे प्रोबेशन ऑफिसरच्या परवानगीशिवाय तो जो ऑफेंडर आहे प्रोबेशनवर असलेला त्याला स्वतःची जागा बदलता येत नाही त्याच्या ह्याच्याशिवाय, परमिशनशिवाय प्रोबेशन ऑफिसरच्या. आणि ह्याच्यामध्ये तर काय तो जिथे राहतो त्याला तर कुणाच्या सुपरविजनच्या अंडर तो बदलू शकतो, पण कोर्टाला मात्र ते सांगितलं असलं पाहिजे. कधी कधी घर बदलायचे या कारणावर सुद्धा पॅरलवर सोडलं जातं, त्यामुळे त्याला म्हणजे पॅरलवर त्याला सोडताना अशी पुढची कुणाचं सुपरविजन नसतं, त्यामुळे तो होऊ शकतो त्याच्यामध्ये चेंज करू शकतो. पण इथे घर जर बदलायचं असेल प्रोबेशनवर असेल तर त्याला परमिशन घ्यावी लागते. हे अशा प्रकारे बरंचसं डिस्टिंग्विश आहे की बुक वाचून तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारचं बरंचसं डिस्टिंग्विश याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर हा जो ॲक्ट आहे, जर तुम्हाला ॲक्ट एकदम छोटासा ॲक्ट आहे, मी आता जे सगळे पॉईंट सांगितलेत ना ते ॲक्टमध्ये आहे. तुम्हाला जर गुगलला बेअर ॲक्टमध्ये जर मिळाला ना तर तुम्ही गुगलला सर्च करा, म्हणजे नेटवर बघा प्रोफेशनल ऑफेंडर्स ॲक्ट. म्हणजे एकदम इंटरेस्टिंग आणि इझी आहे, तुम्ही वाचता का तुमच्या लगेच लक्षात येईल की कोणत्या कोणत्या गुन्ह्यांमध्ये त्यांना सोडलं जातं, काही अपवाद आहेत का. इतकं काय आपल्याला डिटेलिंगमध्ये नाही आहे एक्झामला किंवा आपल्या सिलेबसला, पण तुम्ही ते वाचला तो जो ॲक्ट आहे तर तो तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे हे प्रोबेशन आहे, ॲडमोनिशन आहे आणि हे प्रोबेशनल ऑफिसर हे आज आपण इथे कंप्लीट केलं. म्हणजे जी आपला जो चॅप्टर आहे ट्रीटमेंट ऑफ ऑफेंडर अँड रिसोशलायझेशन हा आज इथे आपण कंप्लीट करतोय. अजून त्यातला अजून एक पॉईंट उरला आहे, तो आपला फर्स्ट ऑफेंडर किंवा टाईप्स ऑफ ऑफेंडर आहे त्याच्यामध्ये झाले तरी सुद्धा मी एक त्यातला पॉईंट तुम्हाला सांगते. म्हणजे उद्या आपला हा चॅप्टर संपला की फक्त ज्युवेनाईल जस्टिस आहे की जो ट्युटोरियलला दिला आहे तो एकच पॉईंट राहील. आज इथे प्रोबेशन आर्ट